सगळ्यांना जगवणारी शेती शेतकऱ्यांचेच मुडदे का पाडतीये त्याचं कारण आहे कर्जबाजारीपण। असं सांगितलं जातं, प्रश्न विचारला जातो की शेतकरी वारंवार कर्जबाजारी का होतोय आणि शेतकरी कर्जमाफी का मागतोय। तर त्याचं उत्तर देणारं एक साधं सोपं गणित आज मी तुम्हाला सांगणार आहे। मग तुमच्याही लक्षात येईल की का मरतोय शेतकरी। करा गणित। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा पेरणीपासून काढणीपर्यंतचा एकरी खर्च आहे 16 ते 17 हजार रुपये। कोरडवाहू शेतीत एकरी 5 क्विंटल उत्पादन धरलं जे चांगलं उत्पादन मानलं जातं, तसं उत्पादन झालं तर आजच्या 4.5 हजार रुपये भावानं एकरी 22.5 हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येतं। सगळा खर्च वजा करा, शेतकऱ्याच्या हातात उरतात किती? एकरी 5 ते 5.5 हजार रुपये। म्हणजे 3-4 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या हातात वर्षाकाठी 20 ते 22 हजार रुपये मिळतात। आता या 20 ते 22 हजारात शेतकऱ्याला वर्षभराचा संसाराचा प्रपंच आहे, मुलांची शिक्षण आहेत, फी आहे, प्रवास आहे, दवाखाना आहे। सगळ्याचं गणित कसं बसवायचं तुम्हीच सांगा। आजच्या महागाईच्या काळात 20-22 हजारात वर्ष काढणं शक्य आहे का हो? तर त्याचं उत्तर केवळ अशक्य असं आहे। बरं, हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अडथळ्यांची मोठी शर्यत करावी लागते। कधी कोरडा, कधी ओला दुष्काळ आहे, कधी गारपीट आहे, कधी अतिवृष्टी, तर कधी जंगली प्राण्यांचा हैदोस। अशा अनेक संकटातून काही वाचलं तर हे 20-22 हजार रुपये पदरात पडतायत। पैसे घालायचे आणि पैसे काढायचे, आलेल्या पट्टीवर सगळ्यांचं देणं द्यायचं आणि रिकाम्या हातानं घरी परत यायचं, एवढं शेतकऱ्यांच्या हातात उरलंय। म्हणून या राज्यातला शेतकरी कर्जबाजारी होतोय। कर्जबाजारीपणाचा हाच विळखा शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनतोय। त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची मागणी केली जाते। बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलंय, महा एल्गार पुकारला, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सत्तेतल्या आणि शहरातल्या काही लोकांना वाटतंय। पण कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा नाद नाही, मजबुरी बनली आहे। शेतीचा वाढलेला खर्च, शेतीवरची अफाट संकट आणि शेतीमालाला नसलेला भाव शेतकऱ्याला कर्जबाजारी करतोय। म्हणून शेतकरी हतबल आहे। निवडणुकीच्या आधी सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं, सरकार सत्तेत आलं, त्यामुळे शेतकऱ्यांना आशा लागली आज ना उद्या कर्जमाफी होईल। त्यात बँकेतल्या थकबाकीदारांची संख्या वाढत गेली। कर्जमाफीचा मुख्य फायदा हा शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा देणं आहे। जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओल्याखाली दबलेले असतात तेव्हा कर्जमाफीनं त्यांना नवीन कर्ज घेण्याची आणि शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते। अभ्यासक असं सांगतात की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती काही काळासाठी सुधारते। कर्जमाफी योजना राजकीय दृष्ट्या सुद्धा फायद्याची आहे, त्यामुळे तिचा मतांच्या राजकारणासाठी वापर होतो। अनेक अभ्यासकांनी कर्जमाफीच्या प्रभावाचा जेव्हा अभ्यास केला त्यानुसार कर्जमाफी ही तात्पुरतं औषध आहे, पण मूळ समस्येचं उत्तर नाही। तिचे दीर्घकालीन प्रभाव नकारात्मक आहेत। मग तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांना काय हवंय? तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हवाय, पीक विम्याचं कवच हवाय, शेतीला पाणी हवाय, बाजारपेठेत सुधारणा हवी आहे, तरच शेतकऱ्याची स्थिती सुधारेल आणि परिस्थिती सुधारेल तर शेतकरी कधीच कुणाच्या दारात विकेचा कटोरा घेऊन उभं राहणार नाही। हेही तितकंच खरं आहे। पण हा बदल कधी? हाच सवाल आहे आणि आज शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मैदानात। आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आत्ता आंदोलनकर्ते बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा, पोहोचतोय। तुम्ही कुठे निघालेला आहात? तुमची पुढची दिशा काय आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली तुमची नेमकी मागणी काय? जेल भरो करायला निघालो आहे, जेल भरो व्हायसाठी निघालो आहे, जेल भरोसाठी निघालो आहे। कोर्टानं आम्हाला जागा सोडून सांगितलं। हा व्यवस्थित नाटक होतं सरकारचं। 4 वाजता 2 मंत्री भेटायला येतात आणि मग 4:30 ते सांगितलं आता विमानतळावर 2 मंत्री आलेले आहेत। 6 वाजेपर्यंत 2 मंत्री 6 वाजेपर्यंत आले नाही।
आणि 6 वाजता तेच अधिकारी कोर्टाचे आदेश घेऊन आले. आता आम्ही जेल भरायला निघालो तर पुन्हा 2 मंत्री टपकले. नाटक मागं नाटक आहे. म्हणजे रात्री उचलाचं आंदोलकांना. रात्री 12-1 वाजता लोक झोपले तर शेतकऱ्यावर काठ्या चालवायच्या, त्याला रक्तबांबड करायचं, असं सरकारचं प्लॅनिंग आहे. आणि म्हणून आम्ही ते प्लॅनिंग त्यांना फेल करण्यासाठी आम्ही सरळ आता अटक होतोय दिवसा, म्हणजे रात्रीचं यावेळेस. 5:55 आदेश आहे कोर्टाचे. 6 वाजता मैदान खाली करा म्हणून. बरं, पण मग आता पोलिसांनी तुम्हाला अटक केली नाही तर काय? तुम्ही हायवे मोकळा करताय? त्यांना कोर्टाचा आदेश पालन करावं लागेल कोर्टाला, पोलिसांना. आम्ही जेल भरो करतोय. तुम्ही सविनय कायदेभंग करताय का? कायदेभंगाचा विषयच नाही आहे. आम्ही सरळ जेल भरो आलो. आम्ही मैदान सोडलेलं आहे. बरं, आम्ही तिथली जागा सोडली. आता पोलिसांनी अटक करून जेल भरो करा आम्हाला. पण सरकार सोबत काही चर्चा सुरू आहे का? सरकारनं तुमच्याशी संपर्क केला का? सरकारला शेतकऱ्याचं रक्त सांडवायचं आहे. त्यांना समाधान झालं नाही. रोज फासावर जाते का नाही शेतकरी, त्याचं सरकारला समाधान होत नाही. तो रक्तबांबड झाला पाहिजे, रस्त्यावरही मारलं पाहिजे आणि एकंदरीत धोरणाने तो शेतकरी मेला पाहिजे. दोनही बाजूने त्याला मारावं. पण हा डेडलॉक कसा संपणार बच्चू भाऊ? कारण आज हजारोच्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर आहेत. तिथली परिस्थिती आम्ही दाखवतोय सातत्यानं. सरकार आणि आंदोलकांमधला हा डेडलॉक कसा संपणार? चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकताय का? काय आता ते 2 मंत्री आले पाहू. ते पोलिसांच्या आमने सामने चर्चा करू. बरं, पण तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि का तुम्ही म्हणताय की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे? का कर्जमाफी हवी म्हणजे मला एका बहिणीनं राखी बांधली, आपली पदराचा साडीचा पदर फाडला आणि तिनं राखी बांधली, मला ते पट्टी बांधली साडीची. तिनं सांगितलं का आता कर्जमुक्तीशिवाय वापस येऊ नका, नाहीतर माझाही नवरा आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहे. तुम्हाला पाया करतोय, शपथ घेतोय, तुम्ही ही कर्जमुक्ती घेऊनच या. आज शेतकऱ्याच्या एकंदरीत व्यवस्था इतकी वाईट आहे. 3-4 लाख रुपये त्याच्या अंगावर कर्ज आहे. आता येण्याची आवक काहीच नाही. कुठून काही पैसे येणार आहे का? तर बिलकुल नाही. ते व्यापारासारखं आहे का? हे डुबलं म्हणजे दुसरे पैसे आहे? आवक काहीच नाही आणि कर्जाचा बोजा डोक्यावर आहे. ना पेरणीची व्यवस्था, ना शिक्षणाचं, ना सगळं काहीच नाही. 5-10 हजारात तुम्ही आता आयुष्य काळा असं सरकार म्हणतं. आणि अतिवृष्टी पहिले मग कर्जमाफीचा विचार. अतिवृष्टीतही मारायचं सरकारनं शेतकऱ्याला आणि अतिवृष्टीच्या नावानं शेतकऱ्याचा कर्जमुक्तीचा प्रश्न बाजूला ठेवायचा, असं व्यवस्थित नाटक सुरू आहे. बर, ठीक आहे, तुम्ही सोबत राहत. आपल्यासोबत आणखी काही पाहुणे आहेत, मी त्यांची ओळख करून देतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सत्ताधाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आहेत. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आहेत. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत, जे आता आंदोलनकर्ते सुद्धा आहेत, आंदोलनात सहभागी आहेत. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत नवनाथ बन आहे, जे आता भाजपचे माध्यम प्रमुख आहेत. सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. पण मला आधी सगळ्या आंदोलकांची भूमिका जाणून घ्यायची आहे. अमोलजी, मी तुमच्याकडे येतो, पण रविकांत तुपकर यांच्याकडे मी जाणार आहे. रविकांतजी, तुमचा सुद्धा प्रवास सुरू आहे. कुठे निघालात तुम्ही ते सांगा. आणि आज शेतकरी इतका आक्रमक होऊन रस्त्यावर का उतरला? का त्याच्यावर ही वेळ आली आहे? बघा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय बनलेला आहे. आणि सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव 3,500 रुपये आहे. कापसाची पण तीच अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांचा संयम आता तुटत चाललेला आहे. यांनी एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं 7-12 कोरा कोरा कोरा, आणि आता द्यायची वेळ आली तर म्हणतात आमच्या तिजोरीत पैसा नाही. मग आता सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर वाढवणच्या बंदराला 2500 कोटी रुपये मागच्या महिन्यात कसे काय दिले? शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीचं कर्ज कसं काय काढलं? कुठल्या आमदारांचे पगार थांबले का? तिजोरीत पैसा नाही म्हणून 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाली. 1 लाख कोटीचं कर्ज शेतकऱ्यांसाठी काढायला फरक काय पडतो? पण आज दिवसाला 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारला थोडीशी लाज वाटत नाही. आणि आम्ही हजारो शेतकरी आज नागपूरमध्ये कालपासून या ठिकाणी आहे. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.
आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणजे न्यायालयाच्या अडून सरकारला भूमिका निभवायची आहे का? आम्ही न्यायालयाचा आदर करतो. न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे आपल्या देशामध्ये, परंतु याचिका दाखल करून घेतली नाही. त्याच्या बाबतीमध्ये एखादी न्यायालयाने सुद्धा याचिका दाखल करून घेतली पाहिजे. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं रक्त काढण्याच्या सरकारला एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःच्या खर्चाने नाकारलेला आहे. जातीच्या धर्माच्या मुद्द्यावर आंदोलन केलं असतं तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला आलं असतं. दुपारपासून सरकारमधल्या लोकांच्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. त्यांचे आम्हाला फोन येत आहेत. आज बैठक लावतो, उद्या बैठक लावतो, वेळ काढूपणाचं धोरण ते अवलंबत आहेत आणि इकडून कोर्टाचा त्या ठिकाणी खंडपीठाचा आदेश पण पाठवतायत. हे सगळं दुर्दैवी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार आणि आंदोलन हे कधी पण सरकारपेक्षा आंदोलन मोठं असतं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली त्या काळामध्ये जयप्रकाश नारायणने आंदोलन केलं आणि सत्ता परिवर्तन करून दाखवलं. अण्णा हजारे उपोषणाला बसले, अरविंद केजरीवालांचा जन्म झाला आणि मोदींचं सरकार या देशामध्ये आलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हळाकळा घेण्याचं काम हे करतायत. कर्जमुक्ती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. अटक झालो तर आम्ही जामीन घेणार नाही. आम्ही जेलमध्ये जाऊ, जेलमध्ये राहू, परंतु आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. ठीक आहे, तुम्ही मागण्यांवरती ठाम आहात. रघुनाथ दादा पाटील आपल्या सोबत आहेत. रघुनाथ दादा, सातत्यानं प्रश्न विचारला जातो काही शहरी लोकांकडून, सत्तेतल्या काही लोकांकडून. नाद लागला या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. आज राज्यातल्या शेतकऱ्याचा हा जो आक्रोश आहे तो नेमका का आहे? का राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे? या देशामध्ये शेतकऱ्यांना कर्ज का होतं या मुद्द्याकडे जायला कोणीही तयार नाही आहे. स्वर्गीय शरद जोशींनी हा मुद्दा अत्यंत स्पष्टपणे लोकांच्या समोर मांडला आणि आजच्याही पेक्षा लाखाच्या सभा घेऊन त्यांनी मांडला. त्यांचं जे काही मागणी आहे आमची, कर्ज का होतं या मुद्द्यांच्याकडे जायला कोणी आजचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्षाचे लोक सुद्धा मागणी करणारे तयार नाहीयेत. शेतीमालाला जर का भावच देणार नसाल तर मग कर्ज नाही होणार तर काय होणार? या मुद्द्यावरती शरद जोशींनी नादारीचे फॉर्म भरले आणि ते फॉर्म मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उत्पादन खर्च जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर मग त्यांनी कर्ज कसं फेडायचं? तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा हे कर्ज अनैतिक आहे आणि शेतकऱ्यांच्याकडनं वसूल करणं बरोबर नाही. त्याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी म्हटलं उच्च न्यायालयाने, शरद जोशींना ते पसंत पडलं नाही. शेती जर छोटी असेल, एकदा का शेती धंदा तोट्याचा ठरला तर छोटी शेती असेल त्याचा तोटा छोटा आणि मोठी शेती असेल त्याचा तोटा मोठा. तेव्हा छोटा मोठा न करता तुम्ही ठीक आहे, मी सत्ताधाऱ्यांना विचारतो. आपल्यासोबत दोन सत्ताधारी नेते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सुरुवातीला नोनाद बन, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सरकार सत्तेत येण्याच्या आधी आश्वासन दिलं गेलं की आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, आम्ही तुम्हाला एक प्रकारे कर्जमुक्त करू असं सांगितलं गेलं, आश्वासन दिलं गेलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. कधी होणार आहे शेतकरी कर्जमाफी हा सवाल विचारत आज आंदोलक शेतकरी रस्त्यावर आहेत. सांगा महाराष्ट्राला, तुम्ही हे आश्वासनाची पूर्तता कधी करणार आहात? विलासराव, हे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि शेतकऱ्यांच्या मतानं आलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम निश्चितपणे देवाभाऊ सातत्यानं करतात. यावेळी ओला दुष्काळ आला, जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज सरकारने तातडीने दिलं. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करण्याचं काम सरकारच्या वतीने केलं जाते. शेतीचा प्रश्न हा मागच्या 60-70 वर्षाचा प्रश्न आहे, हा आजचा प्रश्न नाही. हा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत असते. त्यासाठी पावलं देखील टाकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 3 कायदे जे शेतीसाठी अन्यायकारक आहेत ते रद्द करण्याची घोषणा केली होती, परंतु दुर्दैवानं ते कायदे रद्द होऊ शकले नाही. तर आज जी शेतीची अवस्था आहे ती शेतीची अवस्था राहिली नसती, त्यापेक्षा कैक पट चांगली अवस्था शेतीची राहिली असती. शेतीचा जो मूळ कर्जबाजारीपणाचा प्रश्न आहे तो 3 कायद्यामध्ये आहे आणि ते 3 कायदे जर का मोडकळीला निघाले असते तर आज शेतीचा हा प्रश्न राहिला नसता. राहिला प्रश्न कर्जमाफीचा, तर आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनं त्याबद्दल आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. या वर्षी सगळ्यात मोठं संकट ओल्या दुष्काळाचं आलंय, त्यामुळं आज शेतकऱ्यांना तातडीनं आधार देण्याची आणि तातडीनं मदत करण्याची गरज होती. सरकारनं ते पाऊल टाकलंय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करण्याचं काम
सरकारच्या वतीने केले जाते। आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे कर्जमाफी झालेली दिसेल आणि हे सरकार पळ काढत नाही। शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिले, आम्ही देखील शेतकऱ्यांचे पोरं आहोत, सरकारमध्ये बसलेले मंत्री देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल, त्याबद्दल अजिबात दुमत नाही। माझी बच्चू भाऊंना देखील या निमित्ताने विनंती आहे, रविकांतजी तुपकर यांना देखील विनंती आहे, आपण सरकार बरोबर जर का चर्चा केली तर निश्चितपणे यातून तोडगा निघेल। सरकार आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहे, सरकार कर्जमाफी करायला देखील तयार आहे। एवढंच काय, सरकार दोन पाऊल पुढे जाऊन आपल्या बरोबर चर्चा करायला तयार आहे। चर्चेतून प्रश्न सुटतात, आपण सरकार बरोबर का चर्चा केली तर निश्चितपणे नवनाथजी ते म्हणतात की मंत्री महोदय येणार होते, आज चर्चा होणार होती, पण ते का झाली नाही? हा जो डेडलॉक तोडायचा पुढाकार दोघांना सुद्धा एक एक पाऊल पुढे यावं लागेल ना। निश्चितपणे सरकार एक पाऊल 10 पावलं पुढे जाण्याचं काम करतंय। सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सरकारमधले बसलेले आमदार मंत्री देखील शेतकऱ्यांचे आहेत, त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। आम्ही एक पाऊल काय, शेतकऱ्यांसाठी 1000 पावलं टाकायला तयार आहोत। आमचे मंत्री रविकांतजी हा आणि यामधून रविकांतजी सरकार 100 पावलं पुढे टाकायला तयार आहे असं म्हणतात नवनाथ बान। नाही, मी स्वतः मंत्री महोदयांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो। आज दुपारी 4 वाजता ते चर्चेला येणार होते, ऑफिशियल निमंत्रण घेऊन येणार होते, ते आले नाहीत। आणि नवनाथजी, कर्जमुक्तीला कोणत्याही आता बैठकीची गरज नाही, तुम्ही तिथून जरी कर्जमुक्तीची केली तर आम्हाला बैठकीला नाही बोलवलं तरी चालतं। ढगात गेल्यावर कर्जमुक्ती करता का? चर्चेतून रविकांतजी चर्चेतून प्रश्न सुटत असतात। मंत्री महोदय या ठिकाणी पोहोचतील, आपण आपल्याला आश्वासनाने पूर्ण करणार आहोत। आम्ही जे आश्वासन दिले त्या आश्वासनापासून पळ काढणारे आम्ही नाहीयेत। आम्ही एक जण आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत। ठीक आहे मला या चर्चेत अजून 2 पाहुण्यांना आणायचं आहे। अमोल मिटकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। अमोलजी, तुमच्या पक्षाची भूमिका काय? अर्थ खातं तुमच्याकडे आहे, कृषी मंत्रालय तुमच्याकडे आहे, अशा परिस्थितीमध्ये जे आश्वासन निवडणुकीत दिलं ते आश्वासनाची पूर्तता करा। या मागणीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांवर रस्त्यावर जर यावं लागत असेल तर हे अपयश नाहीये का? आम्ही या चर्चेमध्ये शेतकऱ्याची मुलं म्हणूनच सहभागी झालेलो आहोत। जरी आम्ही सरकारची बाजू मांडायला तुम्ही बोलावलं असेल तरी आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या सर्वांच्या भावना शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत। मग ते बच्चू भाऊ असतील, रविकांत तुपकर असतील किंवा रघुनाथ दादा असतील किंवा काळे साहेब असतील, हे सर्व आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत। आम्ही काही आभाळातून पडलेलो नाही आहेत। त्याच्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनाचा जो आता खर्चाचा आराखडा रविकांत तुपकरांनी वाचून दाखवला ते वास्तव आहे। तुम्ही जे सांगितलं ते खर्च तेवढा होतो, त्या तुलनेमध्ये आता नाफेडच्या खरेदीची केंद्र लवकर सुरू व्हायला पाहिजे होती, जेणेकरून साठेबाजी प्रायव्हेट व्यापारी करणार नाही। आता मुद्दा येतो कर्जमाफीच्या संदर्भात बच्चू भाऊंच्या नेतृत्वात निघालेल्या सगळ्या या शेतकऱ्याच्या आंदोलनाचा। मुळामध्ये काल कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बच्चू भाऊंना सन्मानाने विधान भवनला आपल्या मंत्रालयामध्ये निमंत्रित केलं होतं, पण बच्चू भाऊंनी फोनवर संवाद साधून जाण्यास नकार दिला। आज दुपारी 3 वाजता माझ्या समोरची घटना आहे, मी आणि माननीय आमदार सचिन अहिर आम्ही एका मीटिंगसाठी बावनकुळे साहेबांच्या दालनामध्ये बसलेलो असताना तिथं बावनकुळे साहेबांनी तात्काळ फोन करून सांगितलं। त्यावेळेस पंकज भोयर यांना फोन लावला गेला, त्याच वेळेस मी स्वतः तिथे होतो आणि दुसरे आशिष जयस्वाल की पंकज भोयर याच्याकरता, कारण बच्चू भाऊंनी तिकडून असं म्हटलं की बाबासाहेब पाटलांना पाठवा, पण बाबासाहेब पाटील कोणत्या कारणानिमित्त त्यांच्या मतदारसंघामध्ये होते, त्यामुळं सहकार राज्यमंत्री म्हणून पंकज भोयर यांना पाठवण्याकरता त्यांना विचारणा केली गेली आणि दोघंही 3 वाजता निघाले। आता इथून 3ला त्यांना सांगितल्यानंतर 4 वाजेपर्यंत एअरपोर्ट आणि तिथून जायला 1-1.5 तास नागपूरला लागतो आणि तिथून आंदोलनस्थळी पोहोचायला अर्धा तास, म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत ते मंत्री पोहोचणार होते। आता ते मंत्री तिथे पोहोचले, ते मंत्री सरकारकडून निवेदन घेऊन गेलेत की तुम्ही चर्चेत या ना, चर्चेमध्ये या, शेवटी तोडगा हा चर्चेंती निघणार आहे। आज चक्का जाम झाला, रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, पण बच्चू भाऊंनी सांगितलं रेल्वे रोको करू नका। ते म्हणतायत आता चर्चा कसली, ते म्हणतात आश्वासन देत असताना तुम्ही चर्चा केली होती। काय म्हणतात आमदार का, ऐका आता विलासजी मला बोलू द्या ना, माझं पूर्ण स्पेसिफिक उत्तर द्या मला। असं ठरवलं का 2 तुम्ही 4 सेकंद बोलायचं? बरं ठीक आहे, बोला माझी भावना तर बोलू द्या ना। भावना, हा तुमची पूर्ण भावना व्यक्त करा प्लीज। रविकांत तुपकरांचं भाषण तुम्ही ऐकलं, अनेक नेत्यांची भाषणं ऐकली की गाड्या फोडा, हे आमदार कापा, अशा
यांनी होणारच नाही, हे चर्चेअंतीच सगळं हे होणार आहे. सरकारने कर्जमाफी करण्याबद्दल कुठेही नकार दिलेला नाही. आदरणीय अजितदादांनी काल रात्री जी काही बैठक आमदारांची घेतली होती त्यामध्ये सुद्धा सांगितलं की तुर्तास अतिवृष्टीचं संकट महाराष्ट्रावर आहे आणि 31,628 कोटीचं पॅकेज हे सरकारने अतिवृष्टी बाधितांकरता केलेलं आहे. हे संकट मोठं आहे आणि त्यानंतर हळूहळू कर्जमाफीच्या टप्प्यापर्यंत जाऊच आपण. पण हे सरकारच शेतकऱ्याचं असल्यामुळं शेतकऱ्याच्या दृष्टीनं ते फार शेतकऱ्याच्या विरोधात आहे असं भासवण्याचा कृपा करून कोणी प्रयत्न करू नये. आता खरीपाचा काम आपला आता हंगाम सुरू होतोय, हरभरा पेरणीचा हंगाम सुरू होतोय, सोयाबीन शेतामधलं निघाले, शेतमाल भिजतोय. अशा वेळेस शेतकऱ्याची मुलं त्या आंदोलनामध्ये आहे. माझी सर्व शेतकरी नेत्यांना विनंती आहे की आपण वाटल्यास आणखी एक पाऊल पुढे या, 100 पावलं आम्ही पण पुढे येतो. आपण चर्चेअंती हे प्रश्न सुटतील तसे वेठीस जनतेस धरून हे प्रश्न सुटणार नाहीत. अतिवृष्टीनं बाधित झालेल्या 29 जिल्ह्यातील 553 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदती करता 32,000 कोटीचं पॅकेज जे सरकारने घोषित केलं आणि हळूहळू आता शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा व्हायला हे झालेली आहे. आता रविकांत तुपकरांनी जे आरोप केला की बैठक लावतो म्हणून वेळ काढूपणा सरकारने केला, सरकारने वेळ काढूपणा केलेलाच नाहीये. 2 दिवस सातत्यानं आम्ही विनंती करतो आहोत, आदरणीय बच्चू भाऊंनी यावं, आदरणीय तुपकर साहेबांनी यावं, आदरणीय रघुनाथ दादांनी यावं, काळे साहेबांनी यावं आणि चर्चेअंती हा तिढा सोडवावा. काय तुम्ही आता म्हणताय की सरकार आम्हाला अटक करते, काय अटक करून रक्तरंजित क्रांती? कोणत्या सरकारला वाटेल का शेतकऱ्यांची रक्तरंजित क्रांती झाली पाहिजे? आम्ही शेतकऱ्याचीच अवल्यात आहोत ना, आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. पण तुम्हाला ऐकायला आलं का हे सगळं? चर्चेशिवाय हे प्रश्न सुटत नाहीत. तुम्हाला हे सगळं ऐकायला आलं का? तुम्ही चर्चेला पुढे असं ते म्हणताय, चर्चेला बच्चू भाऊ तुम्ही पुढे या म्हणतायत. ट्रॅक्टर घेऊन आम्ही हजारो शेतकरी तिकडे आलो होतो, नागपूरला प्रवासात होतो. काल कशी काय बैठक होणार आहे? 28चा अल्टिमेटम अगोदर दिलेला होता की 28ला आम्ही नागपुरात आंदोलन येणार आहे. त्याच्या आधी महिनाभरात का बैठक नाही बोलवली? अमोलजी, म्हणजे आंदोलनाच्या दिवशी नेत्यांना तिकडे बोलवायचं आणि इकडे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करायचा, लावायचं. अमोलजी एक साधा प्रश्न. नाही, तुपकर साहेबांचा बराच गैरसमज दिसतोय, बराच मोठा गैरसमज दिसतोय. आदरणीय तुपकर साहेब, आपण माहिती घ्या, बच्चू भाऊंशी चर्चेअंती कालची तारीख कॅबिनेटच्या पूर्वी ठरली होती, कालची वेळ, आणि आता पण संध्याकाळी आम्ही साक्षीदार आहोत. आज मंत्री आलेत ना, सरकारकडून मंत्री आलेत, त्याच्याशी बोलणी करून एकदा तुम्ही चर्चेसाठी या ना. तुम्ही सांगा, FRPच्या संदर्भात बोला, सोयाबीनच्या संदर्भात बोला, कापसाच्या संदर्भात बोला. सरकारमधले मंत्री, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आदरणीय अर्थमंत्री अजितदादा असतील, सर्व आम्ही सकारात्मक, नकारात्मक असण्याचा काही प्रश्न येत नाही. अमोलजी, माझा प्रश्न मी का थांबवतोय तुम्हाला लक्षात येतंय का? माझा प्रश्न काय होता, तुम्ही उत्तर काय देताय? माझा प्रश्न हा होता की दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रश्न परत सांगा. हा प्रश्न हा होता की तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर का यावं लागतंय? चर्चेची का ही काहीच गरज नाही ना, आश्वासन दिले पूर्ण करायचं. एक मुद्दा. दुसरं, हळूहळू तुम्ही म्हणालात की आम्ही त्या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं तुम्ही म्हणालात, पण काय होतंय, काही वेगवेगळे स्टेटमेंट येतात, त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आता काल सरकार आलं आणि आज कर्जमाफी मागतायत असं नाहीये, वर्ष होत आलं, आता वर्ष पूर्ती आणि त्या सगळे होईल. हळूहळू वर्ष गेलं, निवडणुका सुद्धा तोंडावर आल्या, मग आता तरी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, सरकारच्या वचननाम्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा जो शब्द होता किंवा 7/12 कोरा करण्याचा शब्द होता किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असा शब्द होता, त्यावरून सरकार कुठेही मागे हटलेलं नाही. मुळामध्ये आता अलीकडे जे अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे त्याला 32,000 कोटीचं पॅकेज देणं अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून त्या धर्तीवर पहिल्यांदा हळूहळू शेतकऱ्याला, जे मराठवाड्यामध्ये अगदी जगणं वाहून गेलं, तुम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे स्वतः विलासजी, अशा भागामध्ये शेतकऱ्याला मदत पोहोचणं किंवा विदर्भामध्ये मदत पोहोचणं किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मदत पोहोचणं महत्वाचं आहे. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं असेल किंवा काल शेतकरी कर्जमाफी हा बोलू द्या ना, हा आमचा अजेंडा आहे. राहिलं दुसरं, अनेकांची काही वक्तव्य येतात, त्याच्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हे जे तुम्ही काही म्हणता, जे काही वक्तव्य शेतकरी विरोधात येत असतील त्याचं आम्ही सुद्धा समर्थन करत नाही. ज्या कोण्या मंत्र्यांनी, ज्या आमदारांनी, ज्या कोण्या नेत्यांनी केलं असेल तर अशा पद्धतीचं वक्तव्य कोणीही स्वीकार करू शकत नाही. राहिला तुमचा तिसरा प्रश्न की आता हा जो वचननामा तुम्ही दिला होता त्या वचननाम्यापासून, हाच प्रश्न आहे तुमचा की त्या वचननाम्यापासून म्हणजे शेतकऱ्यांचा तुम्ही 7/12 कोरा करणार कधी? निवडणुका आल्या अनुषंगाचा होता. मग रघुनाथ दादा चर्चेत बोलताना असं बोलले होते की
शेतकऱ्याच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, या मताशी आम्ही 100% सहमत आहोत. आज 5,500 रुपये सोयाबीनचा भाव आहे केंद्र सरकारचा, म्हणजे नाफेडचा, आणि प्रायव्हेट व्यापारी 3500 रुपयाने आज सोयाबीन खरेदी करून राहिले. आता राज्यातल्या अशा अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये असे अनेक दलाल बसलेले आहेत की जे अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा माल कमी भावात घेतात. स्टॉक करायला त्या ठिकाणी जागा नसते, तो शेतमाल पाण्यात भिजतो आणि कमी पैशात घेतलेलं सोयाबीन नंतर मग नाफेडची खरेदी ते केंद्र उघडी झाली की मग शेतकऱ्याला नॉलेज आहे तुम्हाला, एवढी सगळी माहिती आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची, प्रश्नावर उत्तर का मिळत नाही हा प्रश्न आहे. हो, प्रकार आम्ही सरकारच्या निदर्शनास तुमची सगळी माहिती किती जबरदस्त माहिती आहे तुमच्याकडे. ठीक आहे, ह्याच तुम्ही निर्णय सांगा. तुम्ही शेतकऱ्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांगितली, शेतकरी अडचणीत कसा आहे ते. मला आपल्यासोबत उपाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अजित काळे. राज्यातल्या प्रेक्षकांना मला एक गोष्ट सांगायची आहे. अजितराव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. मी आज अजितराव यांना या चर्चेमध्ये मुद्दाम बोलवलंय. त्याचं कारण असं आहे की अजितराव, या राज्यातल्या शेतकऱ्यांना याच्या आधीच्या सरकारनं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असताना जी कर्जमाफी दिली, बरोबर अजितराव? त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याचं काय झालं? म्हणजे योजना आली तरी सुद्धा कर्जमाफी मिळाली का? सांगा सगळ्याकडे. का तुम्ही न्यायालयामध्ये लढताय? किती येणं बाकी आहे मागच्या कर्जमाफीचं? सांगा अजितराव महाराष्ट्राला. विलासरावजी, पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की शेतकऱ्यांचे सातत्याने तुम्ही प्रश्न समाजापुढे मांडण्याची भूमिका घेताय. खरं वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना ज्यावेळेस आली 2017ला, त्यावेळेस त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1.5 लाखाची कर्जमाफी सरकारने जाहीर केली होती. परंतु त्याच्यानंतर ते पोर्टल विड्रॉ केलं. पोर्टल विड्रॉ केल्यानंतर स्वाभाविकपणे जवळपास 6.5 लाख शेतकरी महाराष्ट्रातले या योजनेपासून वंचित राहिले. त्याचा एक भाग म्हणून मी 2022 आकडा सांगा पुन्हा एकदा. 6,50,000 शेतकरी वंचित राहिले होते आणि त्याच्यामुळे मी उच्च न्यायालयात एक याचिका आणली होती. त्या याचिकेमध्ये माझी मागणी होती की तुम्ही जी योजना आणलेली आहे ती पूर्ण क्षमतेने पूर्ण केली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले पाहिजेत. उच्च न्यायालयाने 2022ला याच्यामध्ये निकाल दिला आणि सांगितलं की जे महाराष्ट्रातले राहिलेले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही कर्जमुक्त जे 1.5 लाखाची कर्जमाफी दिलेली आहे ती पूर्ण क्षमतेने ती द्या. त्याच्यानंतर देखील सातत्याने आम्ही पाठपुरावा केला, परंतु त्याच्यात काही आम्हाला यश आलं नाही. म्हणून आम्ही अवमान याचिका उच्च न्यायालयात 2023ला आणली. त्या 2023च्या याचिकेचा निकाल आता 15 दिवसापूर्वी लागला आणि कोर्टाने सरकारला निर्देश दिलेत की तुम्हाला 6 आठवड्याच्या आत या सगळ्या लोकांचे पेमेंट करायचे 1.5 लाखाने. तर विलासजी, ते सगळं पेमेंट त्यावेळेसचं म्हणजे 2017चं 5,985 कोटी रुपयाचं थकीत पेमेंट शेतकऱ्यांसाठी जे देणं होतं ते दिलं गेलेलं नाही. आज त्याचाच नेट रिझल्ट असा आहे की 2017 पासून जे लोक याच्यापासून वंचित राहिले त्यांचा व्याजाचा भुर्दंड होत आज जवळपास ती रक्कम दुपटीपेक्षा जास्त झाली आणि त्याचा नेट रिझल्ट असा झाला की शेतकऱ्याला कर्ज घेणं अवघड होत चाललंय. त्याच्यामुळे त्याचं शेती करणं अवघड होत चाललंय. असं असून देखील परत शेतकऱ्यांना आज रस्त्यावर यावं लागतंय. सोयाबीनचे भाव आज एकदम खालच्या स्तराला जाऊन बसलेले आहेत. हमी भाव केंद्र, आता मिटकरी साहेब म्हटले हमी भाव केंद्र आम्ही चालू करतोय. माझी त्याच्या संदर्भात सुद्धा उच्च न्यायालयात एक याचिका आहे की हमी भाव केंद्र चालू करण्याची तुमची जी पद्धत आहे ती इतकी चुकीची आहे की ज्यावेळेस मार्केटमध्ये शेतकऱ्याचं धान्य येतं त्याच्यानंतर तुमच्या 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी सोयाबीन केंद्र असतील, तुरीची केंद्र असतील किंवा कापसाच्या सेंटर्स असतील ते चालू होतात. त्याच्यासाठी सुद्धा मी उच्च न्यायालयात एक याचिका आणलेली आणि त्याचे सुद्धा निर्देश मागण्याचा मी प्रयत्न करतोय. ही सगळी व्यवस्था जी आहे ती शासनाची जी धोरणं आहेत ती शेतकऱ्यांचं मरण आता ठरायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आजचं जे आंदोलन बच्चू भाऊ करतायत ते आंदोलन मी 19 फेब्रुवारीला श्रीरामपूर मधनं सुरू केलं होतं संपूर्ण कर्जमाफी संदर्भातलं. त्याला आम्ही 2019 मध्ये म्हणजे 19 मार्चला याची सांगता आम्ही पुण्यामध्ये केली होती. आणि एक महत्वाचा विषय असा सांगतो, तुम्ही एक विषय छेडला होता की या युती शासनाने ज्यावेळेस सत्तेत येत असताना जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट स्वरूपात असं सांगितलेलं होतं की संपूर्ण कर्जमाफी 7/12 आम्ही शेतकऱ्यांचा कोरा करू. ही काही वल्गना किंवा असं हे नव्हतं, हे मॅनिफेस्टो मध्ये दिलेलं एक आश्वासन होतं शेतकऱ्यांना. त्याचाच आधार धरून मी त्यानंतर 4 महिन्यांनी श्रीरामपूर कोर्टामध्ये
माननीय देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि तुमचे शिंदे साहेब यांच्या विरोधात मी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठीची सुद्धा केस श्रीरामपूर कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. गेली 5 महिने झाले केसची सुनावणी चालू आहे. ठीक आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याला, शेतकरी नेत्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागते दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी. या राज्यातल्या शेतकऱ्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागते आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी. मला खरं तर रघुनाथ दादा तुम्हाला हे विचारायचं आहे, हे तर आश्वासन आहे निवडणुकीतलं दिलेलं. आता वकील साहेबांनी जे सांगितलं ते तर किती गंभीर आहे. घोषणा केलेल्या योजनेचे जर पुन्हा कर्जमाफी मिळत नसेल, ह्या शेतकऱ्याची फसवणूक होत असेल, तर कर्जमाफी ही राजकीय टूल आहे का, मतं मिळवण्याची एक युक्ती बनली आहे का? हे पहा, अत्यंत गंभीरपणे मी सांगतो की अजितरावने आता जो विषय मांडला की अवमान याचिकेमध्ये 6 आठवड्यामध्ये हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 2017चे राहिलेले ताबडतोब द्या, 6 आठवड्यात द्या म्हणून सांगितलं. ते 6 आठवडेही होऊन गेले. अवमान याचिकेवरचा निर्णय सुद्धा अंमलात येत नाहीये. याचा अर्थ आज अराजक तयार झालेला आहे. इथं कोर्टाची सुद्धा कुणी सुनावणी घेत नाही. अत्यंत बहुमतामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि या घमेंडीमध्ये हे लोक आज शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. मोदींनी 2014ला आता जे आश्वासन दिलं होतं त्याचंही आम्ही सुप्रीम कोर्टात मांडणी केली, तिथंही त्यांनी देता येत नाही म्हणून सांगितलं. आजही हे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही आता कर्जमाफी देत नाही. हे आता जे आलेले 2 प्रतिनिधी सांगतायत ही गोष्ट खरी नाही आहे. कोर्टामध्ये तुम्ही सांगत नाही, कोर्टाने ऑर्डर केल्यानंतर, हायकोर्टने ऑर्डर केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पैसे देत नाही शेतकऱ्यांचे, तर तुम्हाला या देशामध्ये, या राज्यामध्ये अराजकता आणायची आहे आणि म्हणून आता या कर्जमाफीचा गोंधळ सुरू झालेला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, मी सत्ताधारी दोन्ही प्रतिनिधींना विचारतो. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, खरं तर या आधीची जर देणी बाकी असतील आणि ती देणी हजारो कोटींची आहेत, आता या पुढची देणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत का? तुम्ही एकदा सांगा, कारण सातत्यानं हे आंदोलन उभी राहतील. गेल्या 10 वर्षात आपण बघितलं की शेतकरी अडचणीत असल्यामुळे सातत्यानं आंदोलन उभी राहिली आणि या पुढच्या काळात राहतील. एकदा शेतकऱ्यांना तुम्ही का सांगत नाहीत की आम्ही तुम्हाला या तारखेला देणार आहोत किंवा आम्ही देणार नाही? विलासराव, आम्ही देणार नाही असं कधीच म्हटलेलं नाही. आपल्याला देखील कल्पना आहे यावेळेला मोठं संकट आलं. एखादा घरात माणूस आजारी पडल्यानंतर त्याचा आजार बरा करणं प्रायोरिटी असतं का बाकीच्या गोष्टी आधी बघाव्या लागतात? आपली प्रायोरिटी असतो की आजारी माणसाला आधी हॉस्पिटलला नेणं आणि त्याला बरं करणं ही प्राथमिकता असते. आणि त्यामुळे आपण तातडीनं रघुनाथजी ज्या पद्धतीनं सरकारने तातडीनं मदत केलेली आहे, आम्ही मदत केलेली आहे. शेतकऱ्यांना जवळपास 32,000 कोटी रुपयाचा पॅकेज आम्ही तातडीनं दिलेलं आहे. एवढंच नाही, आम्ही कुठेही म्हणत नाही रघुनाथजी, आम्ही कुठेही म्हणत नाही की कर्जमाफी करणार नाही. कर्जमाफी करणार आहोत आम्ही. कर्जमाफी देणार याबद्दल अजिबात शंका नाहीये. आम्ही कोर्टामध्ये काय सांगतो, पब्लिकली सांगतो, कोर्टामध्ये सांगू, सगळीकडे सांगू की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत, त्यातनं पळ काढणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन दिलंय की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि हे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं, शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेलं सरकार आहे आणि हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम देवाभाऊंचं सरकार सातत्यानं करते. यावेळी आपण घरामध्ये विलासराव एखादा माणूस आजारी पडल्यानंतर तातडीनं त्याला आजार दुरुस्त करणं प्रायोरिटी असते. म्हणून आता ज्या पद्धतीनं आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. नवनाथजी, मला फायनान्स मिनिस्टर असलेल्या, फायनान्स मिनिस्टर ज्यांचं आहे त्यांना विचारा, अर्थमंत्री आहेत, कदाचित ते मला जास्त सांगू शकतील. अमोलजी, आर्थिक अडचण आहे का? लाडकी बहीण अडचण आहे का? कोर्टात सांगायचं होतं, पैसे नाही येत का? कोर्टात सांगायचं होतं. हे बघा, रघुनाथ दादांच्या वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचा आम्ही अत्यंत विनम्रपणे आदर करतो. ना त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा अडचण आहे, ना आणखी कुठली काही अडचण असण्याचं काही कारण नाही. पण पहिली प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य हे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलेलं आहे. सरकारने कुठेही कर्जमाफी न देण्याचं बोललेलं नाही. सरकारचा तो वचननामा होता, त्यावर आम्ही ठाम आहोत. रघुनाथ दादा म्हणत असतील कोर्टामध्ये बोला, तर कोर्टातही बोलायला तयार आहोत. पण आमची विनंती अशी आहे की आता रघुनाथ दादा असतील, त्याच्यानंतर काळे साहेब असतील, तुपकर साहेब असतील
बच्चू भाऊ असतील, यांनी सरकारसोबत बसून एकदा चर्चा तर करावी ना. तुम्ही आता जर कोणी म्हणत असेल ना की आमदाराला कापून काढा, शेतकऱ्याची कर्जमाफी होत नसेल तर बाबा कोणापासून, आमच्यापासून सुरुवात करा. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या मरणानं किंवा मला कापल्यानं जर शेतकऱ्याची कर्जमाफी होत असेल आणि तुमच्या मनाचं समाधान होत असेल तर मला मारा पहिल्यांदा, असं मी म्हणतो, तुमच्या चॅनलवर जाहीर म्हणतो. पण अशा प्रकारे चर्चा नसेल तर चर्चेशिवाय हे प्रश्न सुटत नाहीत. एकदा सरकारकडे बसा, सरकारच्या काही अडचणी असतील तर त्या आपण समजून घ्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूला जे काही चांगलं करता येईल, राजकारण कुठलंही न करता त्याकरता अर्थमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहात, बोलू द्या ना. तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहात, आम्ही शेतकऱ्याची पण शेतकऱ्याची मुलं आहात, शेतकऱ्याचा मुलगा आहात म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शेतकरी कर्जमाफी हे अंतिम त्याच्यावरचा उपाय नाहीये, अंतिम उपाय नाहीये, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव का देता येऊ शकणार नाही त्या दृष्टीने तुम्ही लढा ना. तुम्ही शाश्वत आज कर्जमाफी दिली, उद्या पुन्हा कर्ज होणार आहे. कर्ज का होतंय, तो कर्जबाजारी का होतोय या प्रश्नाचं मंथन चिंतन होणार आहे की नाहीये. शेतकरी आज का फास्टच्या घड्याला आला. अमोलजी, शेतकरी मेले तरी यांना कळत नाही का? याच्यापेक्षा नाही असं आहे की जाणीवपूर्वक सरकारच्या बाबतीत हे बघा, एक लक्षात घ्या की सरकार याच्यासाठी काही नकारात्मक आहे का? तर नकारात्मक असलेला प्रश्न येत नाही ना. कुठल्या सरकारला वाटणार आहे की आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी असं आंदोलन केलं पाहिजे, स्वतःलाच वाटणार नाही. प्रत्येकाच्या अमोलजी त्याला भाव मिळत नाही, त्याला भाव मिळाला राजकारण न करता तर हे काहीच कशाला मागेल कर्जमाफी. आम्ही पण पुढे यायला तयार आहोत. तुम्ही म्हणजे आपण सगळे शेतकऱ्याची मुलं म्हणून चर्चेत सहभागी झालो ना विलास सर. तुम्ही असाल किंवा आम्ही असो, आम्ही पण शेतकऱ्याची मुलं म्हणून आमच्या पण भावना आहेत. आम्ही पण तुम्हाला एपीएमसीच्या बाबतीत काय वस्तुस्थिती आहेत पणनच्या त्या आम्ही सांगितल्या. आम्ही जयकुमार रावलांसोबत त्या बाबतीत बोललो. त्याच्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. चर्चेसाठी यावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. कुठेतरी दिशाभूल करायची, कोणाला कापायची भाषा करायची हे लोकशाहीत बरोबर नाही, हे लोकशाहीत योग्य नाही. ठीक आहे. अरे तुम्ही अजित, हा वकील साहेब बोला. अजित सर बोला. आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या सरकारशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, विविध माध्यमातून केला, शेवटी आंदोलनाच्या माध्यमातून केला, परंतु सरकारला जाग यायला तयार नाही. आमच्या सारख्या लोकांना तिथं प्रवेश नाही. तुमच्या मंत्रिमंडळामधली माणसं अशा पद्धतीने वागतात की त्यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणं राहिलं नाही. आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर लढाई व्हायला लागली तेव्हा मंत्रिमंडळात प्रवेश नाही. त्यांनी उद्या यावं, उद्या परवा कधी त्यांना जेव्हा वेळ असेल त्यांनी यावं. मी स्वतः पुढे येतो, मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून पुढे येतो. हीच अपेक्षा आहे आमची. पण म्हणणं असं आहे की टेबलवर बसून चर्चा व्हावी. तुम्हाला आमदार म्हणून त्याच्यासाठी निवडून दिलंय. तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घेऊन तिथं लढलं पाहिजे. अमोलजी, चुकीचं म्हणून आहे काळे साहेब, कोणी कोणाला रोखलेलं नाहीये. मंत्रालयात तुम्हाला मंत्रालयात तुमचं स्वागत आहे. चर्चेशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. आता खरीपाची परंतु एकतर्फी अमोलजी, तुम्ही अजितदादांशी चर्चा कधी करणार आहात? आता हरभरा पेरणीची वेळ आहे विदर्भाच्या पट्ट्यामधल्या. हे सर्व शेतकऱ्याची मुलं आज आंदोलनात आहेत. त्यांना पण मोकळं करून द्या लवकर. चर्चा आणि ह्याचा निर्णय मोकळं करणारे कोण? तुम्ही मोकळं करा ना. सरकार शेतकऱ्याच्या बाजूला आहे. तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याला मोकळं करा, कर्जमुक्त करा असं ते म्हणतायत. मध्यम दुवा म्हणून आम्ही पण शेतकऱ्याची मुलं म्हणून येतो ना. तुम्ही याला चर्चा करता, तुम्हाला कोणी नाही म्हटलंय. चर्चा का करताय? आता देऊन टाका ना, आश्वासन दिलंय तुम्ही, कर्जमुक्त करून टाका महाराष्ट्र. चर्चेसाठी बोलावत पण नाही म्हणजे चर्चेचा आहे का? तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राची तुम्ही म्हणता आर्थिक अडचण नाहीये. आर्थिक अडचण नाही तर करा ना मुक्त महाराष्ट्र, होऊ द्या ना शेतकऱ्याला मुक्त. काळे साहेब काय सांगितलं की आम्हाला चर्चेसाठी कोणी बोलावत नाही, असं होऊ शकत नाही. तुम्ही चर्चा करता येत असाल 1-2 दिवसामध्ये, मी स्वतः येतो. चला मंत्रालयात जाऊ, चला मुख्यमंत्र्यांजवळ, रविकांत तुपकरांना बोलवा, बोलवा. बच्चू भाऊ जर तिकडे व्यस्त असतील तर हे 3 तुम्ही शेतकरी नेते आहात. आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय ना. आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं आहोत. चला आम्ही येतो. अमोलजी, तुमचा पूर्ण सन्मान ठेवून, नवनाथजी आणि अमोलजी तुमचा पूर्ण सन्मान ठेवून, महाराष्ट्रानं चर्चेची गुऱ्हाड काय कमी बघितलीत का?
देणार हे अजितदादांनी दिलेला शब्द, योग्य वेळ सांगा. दिलेला शब्द. योग्य वेळ सांगा. या वेळेला संकट मोठं आहे. आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणारे सरकार आहे. अतिवृष्टी बाधितांकरता 31,628 कोटीचं पॅकेज या सरकारनं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि हा निर्णय मी बोलल्यानंतर विलास बळे साहेब आताच तुमच्या चॅनलवर होणार नाही. हा कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना असतो आणि त्याकरता चर्चेकरता शिष्टमंडळानं येणं हे नियमानुसार असतं. यांनी आलं पाहिजे. रघुनाथ दादा, मी विचारतो रघुनाथ दादा, शेतकरी नेत्यांकडून या सगळ्याबद्दल घाई केली जाते का? ते असं म्हणतायत की आता संकट वेगळं आहे, त्या वेगळ्या संकटाची प्राधान्यक्रम आम्हाला तो आहे, ते 32,000 कोटी आधी द्यायचे, त्याच्यामुळे कर्जमाफीच्या बद्दल सुद्धा आम्ही निर्णय घेऊ. संयम ठेवायला हवा का शेतकरी नेत्यांनी सुद्धा? रघुनाथ दादा, मी बोलू का? हो दादा बोला. 19 मार्च 1986 ला रावसाहेब करपे, मालती करपे आणि त्यांची 2 मुलं आणि 2 मुली अशा 6 जणांनी सामुदायिक आत्महत्या केली आणि त्यांनी नोट लिहून ठेवली की या राज्यामध्ये देशामध्ये जे शेतीमालाला भाव मिळतात त्याच्यातनं आम्हाला साधं विजेचं बिल भरता येत नाही. 2 एकर ऊस जळून, त्यांचा गहू जळून गेला. आणि 19 मार्च 86 पासून दरवर्षी आम्ही 19 मार्चला उपवास करतोय आणि राज्यभर उपवास करतोय. दिसत नाही का या लोकांना? हे राज्यकर्ते काय आमच्या जर सांगताय ते शेतातले आहेत ना, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, लाजा वाटायला पाहिजे रे तुम्हाला. रोज 12-12, 15-15 लोक आत्महत्या करतायत. अजितदादांनी हायकोर्टात जाऊन सांगितलं, हायकोर्टात म्हणजे तुम्ही अवमान याचिकेला तर सुद्धा कोर्टाने सांगितलं की तुम्ही 6 आठवडे त्यांचे पैसे द्या. 6 आठवडे होऊन गेले, अजून तुम्हाला लाज वाटत नाही? अजून आणि सांगता चर्चा करायला पाहिजे. नाही तुम्ही आमच्या लाजा काढता का? रघुनाथ दादा काय सांगता? वयाचा कशाला बोलता? लाज वाटायला ठीक आहे. पाहिजे. नाही, माझा वेळ संपलाय. पण एक गोष्ट आहे, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, एक गोष्ट आहे, राज्यातला शेतकरी संकटात आहे याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत. पण या सगळ्या संकटामध्ये या शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याची वेळ का आली, तो कर्जबाजारी का झाला, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधणं गरजेचं आहे. दीर्घकालीन उपाय या शेतकऱ्याच्या बद्दल करणं गरजेचं आहे. तो का भिकेलचा कटोरा घेऊन दारात सातत्यानं येतोय याच्याबद्दल त्याची थट्टा करण्यापेक्षा त्याला आधार दे, त्याला उभं करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्याच्या मालाला भाव द्या. तो कधी कर्जमाफी मागणार नाही.